चेहऱ्यावरती अगदी 10 ते 15 मिनिटात इन्स्टंट ग्लो येण्यासाठी घरगुती आणि जादुई असा फेस पॅक. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला कुठे बाहेर अर्जंटमध्ये कुठल्या कार्यक्रमासाठी किंवा काही पार्टी असेल, लग्न समारंभ असेल, तर तुम्हाला अर्जंटमध्ये बाहेर जायचं असेल आणि तुमच्याकडे पार्लरला जायला वेळ नसेल, तर हा उपाय नक्की तुमच्यासाठी आहे. तर हा जो उपाय आहे याने तुमच्या चेहऱ्यावरती जो आहे तो इन्स्टंट ग्लो येणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटातच तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग जे आहे, ते टॅनिंग गेलेलं दिसणार आहे. तसंच तुमचा चेहरा जो आहे तो अगदी टवटवीत तुम्हाला दिसणार आहे. अगदी फेशियल केल्यासारखा तुम्हाला फील या आजच्या उपायामुळे येणार आहे. खूप छान आणि अगदी घरातीलच साहित्य वापरून आपण हा जो आजचा घरगुती उपाय जो आहे तो बनवलेला आहे. तर तुम्हाला देखील अर्जंटमध्ये कुठे बाहेर जायचं असेल आणि पार्लरला जायला, फेशियल करायला वेळ नसेल, तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करून पहा. जर तुमच्या देखील चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात टॅनिंग झाला असेल किंवा चेहऱ्यावरचा जो टवटवीतपणा आहे, जो तजेलदारपणा आहे तो कमी झालेला असेल, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूया की मी यामध्ये हा जो फेस पॅक बनवण्यासाठी आहे ते काय काय इन्ग्रेडियंट जे आहे ते यूज केलेले आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला हा फेस पॅक जो आहे तो बनवायचा आहे. चला तर व्हिडिओ पाहूया. तर बघा, हा फेस पॅक बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथं एक छोटा काचेचा बाउल घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यात 1 ते 1.5 चमचा बेसनचं पीठ घ्यायचं आहे. तर तुम्हाला बेसनच्या पिठाचे किती जास्त प्रमाणात फायदे आहेत चेहऱ्यासाठी हे माहितीच असेल. अगदी लहान बाळ जन्मल्यापासून त्याला आपण अंघोळ घालताना बेसनचं पीठ आणि दुधाची मसाज करतो. तर खूप छान आहेत बेसनच्या पिठाचे रिझल्ट आपल्या चेहऱ्यासाठी. हे काय करते, आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल जे आहे ते शोषून घेते. तसेच मृत पेशी असतात त्वचेवरती ते देखील कमी करून आपला चेहरा उजळण्याचं काम आणि चेहरा टवटवीत करण्याचं काम जे आहे ते बेसनचं पीठ करतं. त्यानंतर बघा, मी इथे चिमूटभर हळद घेतलेली आहे. तर तुम्हाला माहितीच असेल टॅनिंगसाठी हळद किती जास्त उपयोगी आहे. प्रत्येक आपण कोणतंही कॉस्मेटिक प्रोडक्ट जर बाहेरून विकत आणलं तर त्यामध्ये हळद ही असतेच असते. एवढे जास्त फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी हळदीचे. त्यानंतर बघा, मी इथं अर्धा चमचा जे आहे ते मध घेतलेले आहे. तर मधानं काय होतं, नैसर्गिकरित्या चेहरा जो आहे तो आपला स्किन जे आहे ते डायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरती एक छान अशी चमक येते. मधातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म जे असतात ते डाग फिके करण्यासाठी, टॅनिंग कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतात. त्याच्यानंतर बघा, मी इथं गरजेनुसार म्हणजे 1 ते 1.5 चमचे जे आहे ते दही घेतलेलं आहे. तर दही देखील खूप जास्त उपयोगी पडते चेहऱ्यावरती चमक आणण्यासाठी आणि चेहरा टवटवीत करण्यासाठी. तर अगदी आपल्या चेहऱ्याला लावता येईल अशा पद्धतीने या फेस पॅकची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर दह्यामध्ये बघा, व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम त्वचेला डिहायड्रेट ठेवतात आणि आपली कोरडी त्वचा जी आहे ती मऊ मुलायम करण्याचं काम जे आहे ते दही करते. आणि लास्टला बघा, आपल्याला याच्यामध्ये काय घालायचं आहे, तर अगदी अर्धा चमचा जे आहे ते मी ते ग्लिसरीन यूज केलेलं आहे. तर चेहऱ्याला मॉइश्चर देण्यासाठी ग्लिसरीन खूप जास्त उपयोगी पडते. ग्लिसरीन काय करते, आपल्या चेहऱ्यावरती जो थंडावा आहे, ओलावा जो आहे तो टिकवून ठेवण्याचं काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरील जो कोरडेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि चेहरा जो आहे, आपली त्वचा जी आहे ती अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्हाला टवटवीत आणि चमकदार असं तुम्हाला फ्रेश वाटतं. तर हे होते आपण इन्ग्रेडियंट वापरलेले आणि खूप छान आणि जादुई असा आपला पॉवरफुल फेस पॅक जो आहे तो तयार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला अगदी साधा, सिंपल घरगुती उपाय आणि हा फेस पॅक जो आहे तो बनवायचा आहे. आणि याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट यूज केलेले आहेत ते आपल्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी अगदी वरदान आहे. खूप छान याचे तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते भेटणार आहेत. आणि तुम्ही जर याचा यूज कंटिन्यू असा आठवड्यातून 2दा-3दा ठेवला, तर तुमचा चेहरा अजूनच छान तुम्हाला वाटेल, अजूनच उजळेल. चेहऱ्यावरचे पिंपल्स देखील हळूहळू कमी होतील.
किंवा वांगाचे किंवा काळे डाग असतील चेहऱ्यावरती तर ते देखील हळूहळू कमी होईल. पण अगदी एका यूज मध्ये तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो अगदी टवटवीत सुंदर असा झालेला फ्रेश अगदी तुम्हाला फील होईल या उपायाने. अगदी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप किंवा फेशियल करून आल्यासारखं तुम्हाला फील होईल. तर नक्की करून पहा. मला 100% खात्री आहे की तुम्हाला एकदा हा फेस पॅक तुम्ही लावून पाहिल्यानंतरच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती जे आहे ते फरक जाणवणार आहे. तर करून पहा आणि याचे रिझल्ट देखील मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.